आपलं पुन्हा एकदा त्रिवेणी मीडियामध्ये स्वागत. मित्रहो, इराण इस्रायल या युद्धाच्या दरम्यान अमेरिकेनेही प्रत्यक्ष युद्धात सहभाग घेतला, परंतु या दरम्यान अनेक जागतिक घडामोडींकडे आपलं दुर्लक्ष होत आहे. अगदी भारताच्या शेजारी असलेल्या बांगलादेश या देशामध्ये काल जो घटनाक्रम घडला त्या संदर्भात जगातल्या अनेक माध्यमांनी त्याची दखल घेतली असली तरी त्यावर फार काही भाष्य केलेलं नाही. हा मुद्दा काल जे बांगलादेशमध्ये झालं, बांगलादेशच्या उत्तरा विभागामध्ये बांगलादेशचे माजी निवडणूक आयुक्त KM नुरुल हुदा यांच्या निवासस्थानी जाऊन तिथल्या जमावाने त्यांना घराबाहेर काढून त्यांना मारहाण केली आणि त्यांच्या गळ्यामध्ये चपलेच्या माळा टाकल्या. आता हे KM नुरुल हुदा यांच्या संदर्भात असं का करण्यात आलं आणि ते कोण आहेत? मुळात KM नुरुल हुदा हे 1973च्या बॅच मधले बांगलादेशच्या सिव्हिल सर्व्हिसचे केडर आहेत आणि 2006 पासून 2006 नंतर ते सातत्यानं बांगलादेशच्या मंत्रालयीन सेवेमध्ये म्हणजे सचिव पदावर ते कार्यरत राहिले. निवृत्तीनंतर त्यांना बांगलादेशाच्या निवडणूक आयुक्त पदाची म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली. 2017 ते 2022 हा 5 वर्षांचा कालखंड त्यांचा मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून असणारा कालखंड आहे. परंतु त्यांच्यावर बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी जी खलिदा जिया यांच्या नेतृत्वाखाली काम करते त्या पक्षाने 2014, 2018 आणि 2024 या सलग 3 निवडणुकींच्या संदर्भात त्यांनी घोळ केला असं म्हटलेलं आहे. परंतु प्रत्यक्षात ते मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून 5 वर्ष राहिले 2017 ते 2022. या दरम्यान फक्त एक निवडणूक येते 2018ची. त्यामुळे या अनुषंगानं जो महत्वाचा विवाद उभा राहिला की बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने त्यांच्या विरोधात जो आरोप केला तो म्हणजे तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांच्या नेतृत्वाखाली सरकारला किंवा त्यांच्या पक्षाला निवडणुका जिंकून देण्यासाठी यांनी मदत केली असा त्यांच्यावर थेट आरोप. आता ह्या नुरुल हुदा यांनी निवडणुका कशा जिंकून दिल्या या संदर्भातला तपशील हा एक वेगळा आणि स्वतंत्र आहे, परंतु त्यांच्यावर आरोप राहिला आणि हा आरोप 17 ते 24 अशी अनेक वर्ष 7 वर्ष जवळपास ते बांगलादेशच्या मुख्य निवडणूक आयुक्त पदावर राहिले. या दरम्यान या आरोपाखाली तिथल्या जमावाने आता आपल्याला माहित आहे की शेख हसीना यांनी आता भारतात आश्रय घेतलेला आहे. त्यामुळे बांगलादेशमध्ये जी सत्ता आहे हंगामी सत्ता ही बांगलादेशचे अर्थतज्ञ जे आहेत मोहम्मद युनूस हे सध्या तिथल्या सरकारचे प्रमुख आहेत आणि या सरकारच्या दरम्यान अनेक घटना त्या ठिकाणी घडून येत आहेत. आता जनतेने लोकशाही देशामध्ये निवडणुका ह्या निरपेक्ष घ्याव्या या प्रत्येक देशाच्या निवडणूक आयोगाकडून तिथल्या जनतेची एक इच्छा असते आणि इच्छा नाही तो त्यांचा अधिकार आहे. जनता किंवा लोक आपलं मत किंवा आपलं मतदान कोणाला करतात ते ज्याला देतात ते त्याला गेलं पाहिजे हा त्यांचा फंडामेंटल राईट्स आहे, मूलभूत अधिकार आहे आणि त्यामुळे जगभरातल्या निवडणूक आयोगांवर ही जबाबदारी असते आणि खास करून लोकशाही देशामध्ये ही जबाबदारी फार मोठी असते. तर बांगलादेश मध्ये या निवडणूक आयुक्ताची नियुक्ती तेथील राष्ट्रपती करतात आणि बांगलादेशच्या घटनेनुसार किंवा बांगलादेशच्या संविधानानुसार आर्टिकल 118 जे आहे या आर्टिकल 118 नुसार बांगलादेशच्या निवडणूक आयुक्तांची म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती होते आणि ही नियुक्ती राष्ट्रपती करतात. त्याप्रमाणेच KM नुरुल हुदा यांची नियुक्ती झालेली होती, परंतु 2024 मध्ये देखील ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये देखील त्यांच्यावर आरोप असा आहे नुरुल हुदावर की यांनी शेख हसीना यांच्या पक्षाला सत्ताधारी पक्षाला मदत केली आणि त्यामुळे त्यांचा पक्ष जिंकला. लोकशाही व्यवस्था असो किंवा कुठली व्यवस्था असो, जेव्हा जनता ही आपल्या मनावर एखाद्या गोष्टीला गंभीरपणे घेतं आणि त्या जनतेच्या मनातल्या गोष्टींना नेतृत्व जेव्हा प्रत्यक्ष मिळतं त्यावेळेस जनता कृतीमध्ये येते आणि जेव्हा जनता कृतीमध्ये येते तेव्हा नेमकं काय करतं हे आपल्याला बांगलादेशच्या नुरुल हुदा यांच्या संदर्भात आपल्याला दिसून येतं. आता नुरुल हुदा यांनी ज्या निवडणुका यांच्या अखत्यारीमध्ये ज्या झाल्या त्या निवडणुका आता अवैध की वैध हा प्रश्न वेगळा असला तरी जो पक्ष जिंकून आला होता त्या शेख हसीना याच बांगलादेशमधून परांगदा झाल्यामुळे त्यांचा पक्ष आपोआपच सत्तेच्या बाहेर गेला. त्यामुळे सध्या बांगलादेशमध्ये हंगामी सरकार आहे. तिथले अर्थतज्ञ जागतिक अर्थतज्ञ मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली. आपल्याला माहित आहे की काही दिवसापूर्वी पाकिस्तानचे पूर्व निवडणूक आयुक्त लियाकत अली
यांनी एक जाहीर कबुली दिली होती. त्यांनी असं म्हटलं होतं की पाकिस्तानच्या निवडणुकांमध्ये माझ्याकडून अतिशय गंभीर चूक झाली. ती गंभीर चूक अशी की मी अनेक पराभूत उमेदवारांना निवडणुका जिंकून दिल्या आणि जिंकलेल्या उमेदवारांना पराभूत केलं. त्यांच्या विवेक बुद्धीला हा पश्चाताप झाला आणि त्यांनी प्रसार माध्यमांच्या समोर येऊन आपला हा पश्चाताप मांडला आणि त्यावर त्यांनी थेट म्हटलं, पाकिस्तानच्या निवडणुकीत माझ्याकडून गंभीर चूक झाली आणि अनेक पराभूत उमेदवारांना मी विजयी केलं आणि अनेक विजयी उमेदवारांना मी पराभूत केलं. मग तसंच या बांगलादेशच्या नुरुल हुदा यांनी केलं का? जर त्यांच्यावर बांगलादेशच्या 2014, 2018 आणि 2024च्या निवडणुकांमध्ये घोड करण्याचा आरोप आहे, तर याचा अर्थ निश्चितपणे तिथेही विजयी होणाऱ्या उमेदवारांना पराभव देण्यात आला आहे आणि पराभूत झालेल्या उमेदवारांना विजय देण्यात आला आहे. अशा प्रकारची मानसिकता तिथल्या जनतेची आहे. मात्र हा अतिशय जगभरातल्या आणि वर्तमान काळामध्ये कोणत्याही देशातल्या निवडणुकींच्या संदर्भामध्ये लोकांची अपेक्षा, लोकांनी दिलेलं मतदान ते ज्या व्यक्तीला किंवा ज्या उमेदवाराला मत देतात त्याच उमेदवाराला ते जायला हवं. पण जेव्हा असं होत नाही तेव्हा निवडणूक आयोगाने त्या त्या देशाच्या एक पारदर्शिता बाळगली पाहिजे आणि ती पारदर्शिता म्हणजे लोकांचं मत हे ते ज्यांना देत आहेत त्यांनाच गेलं की नाही, हा त्यांचा अधिकार शाबूत ठेवणं म्हणजे हा मूलभूत अधिकार आहे आणि लोकशाही व्यवस्थेमध्ये तर याला अधिक महत्त्व आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे जग गांभीर्याने पाहिल. कारण अनेक वेळा आपण पाहिलं की अमेरिकेमध्ये जेव्हा निवडणुका झाल्या होत्या, हिलरी क्लिंटन आणि सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये जेव्हा पहिल्या टर्मला डोनाल्ड ट्रम्प निवडून आले होते, त्यानंतर तिथल्या निवडणुकीमध्ये रशियाने काही मध्यस्थी केली होती, या संदर्भातले आरोप झाले होते. अनेक देशांमध्ये असे निवडणूक प्रक्रियेदरम्यान आरोप होऊ लागले आहेत. याचा अर्थ लोकशाही प्रक्रियेमध्ये लोकांचं महत्त्व जे आहे ती कमी करणारी एक जागतिक यंत्रणा आता उभी राहते आहे का? आणि मग ती लोकशाही व्यवस्थेमध्ये लोकांच्या मूलभूत अधिकारावरच गदा आणते आहे का? जर असं झालं तर जग जी पुनर्रचना या जगाची खास करून दुसऱ्या महायुद्धानंतर झालेली आहे, त्या दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर या जगामध्ये प्रत्येक देशाच्या शासन व्यवस्थेमध्ये तिथल्या लोकांना जो अधिकार मिळालेला आहे तो मतदानाचा अधिकार असेल किंवा आपलं सरकार निवडण्याचा अधिकार असेल तो अबाधित राहावा. परंतु गेल्या काही वर्षांपासून खास करून जागतिकीकरणाची प्रक्रिया जशी ही अधिक टोकाकडे म्हणजे अंतिम घटकेकडे जेव्हा चाललेली आहे तेव्हा अशा प्रकारचे संदर्भ जागतिक पातळीवर जेव्हा मिळत आहेत, याचा अर्थ जगभरातील लोकशाही ही धोक्यात आली आहे का? जगभरातील जनतेचे सरकार निवडण्याचे अधिकार हे धोक्यात आले आहेत का? असा संशय बांगलादेश आणि त्यापूर्वी पाकिस्तानचे मुख्य निवडणूक आयुक्त लियाकत अली यांनी दिलेल्या कबूलनाम्यातून आपल्याला येते. त्यामुळे या निवडणुका पारदर्शी कशा व्हाव्यात, भारतामध्ये देखील निवडणुकींच्या संदर्भामध्ये अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. निवडणूक आयोग विरोधी पक्षांच्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी ती अनेक राज्यांच्या किंवा देशाच्या सत्ताधारी पक्षांकडून किंवा त्यांच्या नेत्यांकडून उत्तर देण्याचा जो प्रयत्न करते आहे, याचा अर्थ निवडणूक आयोग हा सर्वत्र म्हणजे जगभरातच आपल्या भूमिका बदलतो आहे का? ही आज आपल्या दृष्टीने महत्त्वाची बाब होती. परंतु ही गोष्ट जागतिक पातळीवर इराण इस्रायल युद्ध हे अधिक टोकाचं बनल्यामुळे या घटनेकडे जागतिक पातळीवर दुर्लक्ष झालं आहे का? किंबहुना या घटनेला कमी जागा मिळाली आहे का? त्यामुळे हा प्रश्न जर ही युद्धजन्य स्थिती नसती तर जगात आज या प्रश्नाची अधिक मोठ्या प्रमाणात चर्चा असती. परंतु इराणने आणि इस्रायलने एकमेकांवर जे अटॅक केले आहेत त्यानंतर अमेरिकेने जे युद्धामध्ये थेट उडी घेण्याची जी भूमिका घेतली त्या भूमिकेनंतरही इराण थांबलेला नाही. इराणने थेट कतारच्या अमेरिकी बेस असलेल्या तळांवर हल्ले चढवले आहेत. आता त्या ठिकाणी प्रत्यक्ष नुकसान किती झालं याची फार वाच्यता नसली तरी हे युद्ध आक्रमक टप्प्यावर आलं. परंतु अशा वेळी या बांगलादेश मधल्या निवडणुकांच्या संदर्भात आणि निवडणूक आयुक्तांच्या संदर्भात प्रसार माध्यमांना जो स्पेस मिळाला तो पुरेसा नाही आणि जगभरातली राजकीय व्यवस्था लक्षात घेता या प्रश्नावर देशातच नव्हे तर जगभरात गांभीर्यानं चर्चा होण्याची गरज निर्माण झाली आहे. हे या प्रश्नाचं महत्त्व होतं.
त्यामुळे नुरुल हुदा यांची जी अवस्था बांगलादेशी नागरिकांनी केली आहे त्यावरून जगातल्या सर्व लोकशाही देशांनी निवडणूक प्रक्रिया, जनतेचे अधिकार, निवडणूक अधिकारी आणि त्या व्यवस्थेतले सर्व राजकीय पक्ष यांच्या भूमिका समन्वयाच्या, लोकशाही रक्षणाच्या असाव्यात ही अपेक्षा जगभरातच आहे आणि त्यामुळे हीच अपेक्षा जगभरातल्या नागरिकांना, बुद्धिजीवींना, विचारवंतांना आणि खऱ्या अर्थानं निवडणुका जिंकून सत्तेवर येणाऱ्या राजकीय पक्षांनाही आहे. मित्रहो, गेली 12 वर्ष थ्रीवेज मीडिया तटस्थ पत्रकारितेचा आणि खास करून फुले शाहू आंबेडकर विचारांना घेऊन सातत्यानं आपली पत्रकारिता करत आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये निश्चितपणे साधनांची एक मुबलकता लागते, परंतु तरीही 12 वर्ष आम्ही हे चालवलेलं आहे. आता तटस्थ पत्रकारितेसाठी निश्चितपणे आपल्या मदतीची गरज आहे आणि ही मदत करण्यासाठी आपण आपल्या यथाशक्तीप्रमाणे आमच्या ह्या स्कॅन कोडवर स्कॅन करून आपली मदत देऊ शकतात. आपल्या यथाशक्तीप्रमाणे थ्रीवेज मीडियाच्या एका दमदार वाटचालीसाठी आणि तटस्थ पत्रकारितेच्या वाटचालीसाठी आपलं हे योगदान आवश्यक आहे. धन्यवाद.